शर्वरी 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 काय झालंय तुला? का वागतेस असं? न सांगता कुठे चाललीस तू? बाबा ते लोक लाकड आणायला नाही म्हणाले म्हणून मला वाटलं मीच आणावीत आणि माझ्या आजोबांसाठी मी एवढं तर करायलाच हवं ना. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? लाकडं काही सहज मिळतात का कुठे? एका माणसाला जाळण्यासाठी किती लाकडं लागतात माहितीये का तुला? आणि कशी तोडणार होतीस तू? कुऱ्हाड नाही काही नाही. चल घरी, मी लाकडांची व्यवस्था करायला सांगितली. चल. तू चिडतो कायस? मग तू का अशी वागतेस? सॉरी. चल. बाबा माझा स्कार्फ कुठे आहे? म्हाताऱ्याला चितेची काय गरज? त्याला वाड्यासकट जाळून टाका. हा, हे सुद्धा पुण्याचंच काम होईल. अरे बघताय का? पेटून टाका वाडा, पेटून टाका वाडा. इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. अरे हे पण पुण्याचंच काम होईल. स्टॉप इट. तुम्ही ऐकणार आहात का माझं? नाही बाबा, हे शांत हो बाबा. पेटून टाका हा वाडा. बघताय का? स्टॉप इट, स्टॉप इट, स्टॉप इट. अरे लोक ठिकाणावर आहे का तुमचं? थांबा, काय करताय तुम्ही? फेकून द्या त्या मशाली. डोकं फिरलंय का तुमचं? आपण आजोबांना आत घेऊन जायचं का? मी सांगतोय ते ऐका. फेकून द्या त्या मशाली. मी पाया पडते तुमच्या, असं नका करू. वाडा इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. अरे पेटून टाका, पेटून टाका. मी पाया पडते तुमच्या, नका करू असं. थांबायचं नाही. बघताय काय? मशाली फेका. यांचं ऐकू नका. पेटून टाका. हॅलो हॅलो साहेब, अहो इथे जमाव हिंसक झाला. चंद्रविलास हो. प्लीज प्लीज. थँक्यू. विलक्षण अनुभव. तोच खरा माझा साथीदार, साक्षीदार. नरहरपंत नव्या देहाची मजा काही औरच. चला चला,
नव्या प्रवासाची तयारी करायला हवी. शशी, ए शशी, 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 अरे काय झालं? आणि ही काय करू? शशी, 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 अरे दचकायला काय झालं एवढं? कधी सुटला तू? हा शशी, लई सुकला र. उन्हामध्ये लई काम करायला लावतात का रे जेलमध्ये? काळवणला बी भारी आहेस बघ. या बया, परत पोलीस तुझ्या मागं लागले की काय? आता काय केलंस? लाच कशी वाटत नाही का तुला? पोटच्या पोराला असं विचारतेस? हा? मी काय तुझ्या पोटातून चोर म्हणून आलो होतो का जन्माला? अरे तसं नाही, तू एवढा घाबरलास ना म्हणून विचारलं. त्या वाड्यावर जाऊन बघ, चंद्र हिला म्हातारा उठून बसला उठून तिरडीवर असा उठून बसला. भूताटकी आहे तो वाडा. हा उठ, कसं काय? अरे देवा, मी बाबी तिकडच गेली. तू का नाही आणलं तिला इकडं? फोन करायला पाहिजे. हा, फोन करायला पाहिजे. लाव, तू तिलाच फोन लाव. पोरगा एवढ्या वर्षांनी आलाय, त्याचं काय नाही तुला? हा, तुला तिचीच काळजी. हे रे, हा बरोबर आहे. घरात पुरुष माणूस नाही ना तुम्हाला विचारायला, म्हणून दोघींची मज्जा चालली एकदम. हा, कोणी विचारायला ती तिकडे वाड्यावर फिरती आणि तू इथं घरात बसती. बर, मला सांग, कधी सुटला तू? हा सांग बरं. हात लावू नको मला, हात लावू नको. आली मोठी माया दाखवायला काय गे? हा, एवढ्या वर्ष जेलामध्ये होतो, एकदा तरी आलीस का विचारायला? आणि तुला जर खरंच माझ्यासाठी काही वाटत असतं ना, तर तुझ्या त्या लाडक्या सोनीमुळे मी जेलमध्ये गेलो ना, तिला हाकलून दिली असते आतापर्यंत. डॉक्टर, ही औषधं देत होते मी नानांना, पण त्याचा काही फायदा होतोय असं वाटत नाही. बघतो. डॉक्टर, यांना काय झाले? नाही, काही नाही. काही नाही म्हणजे मेलेला माणूस असा अचानक उठून उभा राहतोय. म्हणजे जे घडायचंय ते कसंही घडू शकतं. ओ डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? मिस्टर महाजन, सायंटिफिकली सांगायला झालं तर नानांच्या बाबतीत जे काही घडलं ते अगदीच रेअर आहे. मेडिकल सायन्स मध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला लॅझरस सिंड्रोम असं म्हणतात. या सिंड्रोम मध्ये माणूस काही काळ मेल्यासारखा असतो आणि 2.5-1 तासाच्या गॅपने तो पुन्हा जागा होतो. सिरियसली? हो, अशा खूप काही गोष्टी आहेत अजून, पण ते आत्ता इथे सांगणं निरर्थक आहे. कधी कधी काही गोष्टी या माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या असतात. अशा गोष्टी ज्या आज आपल्याला माहिती नाहीये, पण उद्या विज्ञानाच्या साहाय्याने कदाचित त्या एक्सप्लेन सुद्धा करता येऊ शकतात. डॉक्टर,
काही झालेलं नाही. बरे आहेत ना ते? हो हो बरे ते. डॉक्टर आहेत ना, तू खाली घेऊन जा प्लीज. जा जा जा. शर्वरी काही नाही हं, ते बरे आहेत. चल आपण जाऊन येऊ खाली. चल हा चल. तुमचा अमानवी गोष्टींवरती विश्वास आहे का? माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. काही बोलणार नाहीस का? काय बोलू? तुला मी काही केलेलं आवडतच नाही. काही काय? मग काय, येतास आता नुसतं ओरडतोस माझ्यावर. मुंबईवरनं एकटी तू इकडे आलीस तरी मी रागवायचं नाही. तिकडे जंगलामध्ये जाऊ नको असं म्हटलं तरी तू जातेस, पण आम्ही काही बोलायचं नाही. इकडनं निघूया आपण असं कितीही वेळा म्हटलं तरी सुद्धा तुझा आपला हट्ट चालूच आहे. सॉरी बाबा, असं ऐकून तरी घे. तुला आठवतंय, तू मी आणि आई मळवलीच्या देवराईत गेलो होतो तेव्हा काजव्यांनी अख्खं झाड चमकलं होतं. तेव्हा आई म्हणाली होती, आपलं अख्खं आयुष्य उजळलंय. आणि तू म्हणाला होतास, मनातला अंधार संपलाय असं वाटतंय. तसंच मगाशी मी काजव्याला बघितलं आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मला बघायचं होतं तो काजवा कुठे चाललाय ते. बाबा, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आईचा विषय काढलेला नाही आवडत, पण बाबा, माझा काजवा तू आहेस. चंद्रविलास वाड्यात तू म्हणतोस तेच होत ना? मग मी मेलो कसा नाही? तू ठरवल्याप्रमाणे मी मेलोही होतो, पण मी माझ्या पोरीच्या प्रेमासाठी परत आलोय. पण आज मी तुम्हाला भेटले आणि मला खूप भारी वाटलं. हारलास तुझ्या सगळ्या मानवी शक्तींना, कारस्थानांना माझ्या एवढ्याशा नातीच्या प्रेमाच्या स्पर्शाने हरवलंय. प्रेमासारखी दुसरी शक्ती नाही नरहरपंता. प्रेम कुठला प्रेम नाना, कुठला प्रेम? तुझ्या पोराचं? अरे त्याचं तिळ मात्र प्रेम नाहीये तुझ्यावर. जगातला सगळ्यात नालायक बाप आहेस तू, त्याच्यासाठी नालायक बाप. आणि नातीचं प्रेम? जी तुला आयुष्यात पहिल्यांदा भेटली ना नातीचं प्रेम.
या तुझ्या प्रेमाच्या नाटकाचा माझ्या प्रयोगावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या नातीचं प्रेमच तुला हरवे. जगात मला कोणीही अडवू शकणार नाहीये नाना. यज्ञ पेटणार, पुन्हा यज्ञ पेटणार. त्या 16 वर्षाच्या कुमारिकेचा म्हणजे तुझ्या शरूचा बळी दिला जाणार आणि त्या साक्षीने हा नरहर पंत तुझ्या अनंताच्या देहामध्ये प्रवेश करणार. आणि ऐक ना, एकदा का तुझ्या अनंताचा देह मी धारण केला की मी अमर होणार. तुझा अनंता काळासाठी अजरामर होणार, म्हणजे मी अमर होणार नाना. मी अमर होणार. बाबा आपण का जातोय आजोबांना सोडून? कारण आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि आपण त्यांची सगळी सोय करून मगच चाललोय. ठीक आहे बाबा, तू इतका कोरडा आणि श्रूड का वागतोयस? मला साधी सर्दी झाली किंवा छोटीशी ठेच लागली की तुझ्या डोळ्यातून पाणी येतं. मग आता नाना आजोबांच्या बाबतीत असं का? बाबा आहेत ना ते तुझे. हे माझे बाबा नाहीये. नुसता जन्म दिला म्हणून कोणी कोणाचा बाप होत नाही. बाबा म्हणजे त्यांच्या मागे काही कर्तव्य असतात आणि ती पूर्ण करावी लागतात. यातलं काही केलेलं नाहीये या माणसाने. आपल्या स्वतःच्या बायकोला आणि मुलाला असा बाप कुणालाही मिळू नये. नाही, तू माझा बाबा नाहीयेस. मी सगळ्यांना सांगते, माझा बाबा खूप प्रेमळ आहे. पण इथे आल्यापासून तू काहीतरी विचित्र वागतोयस. सतत चिडचिड करतोयस, सगळ्यांवर ओरडतोयस. मी लहानपणापासून ज्याला ओळखते ना, तो तू नाहीयेस. ठीक आहे, तुला हवं तसं तू कर, हवं तसं वाग. जायचंय ना तुला, जा तू. पण मी नाना आजोबांना सोडून कुठेही येणार नाहीये. शरू, शर्वरी, शरू. होऊ शकणार नाहीयेस नाना त्याला. अरे कारण हा नियतीचा डाव आहे आणि नियती अशी आहे की तुझा पोरगा माझ्या अधीन होणार. असं काहीही होणार नाही. नियतीचे फासे मी पलटवणार आहे. मी हे सगळं थांबवणार आहे. शरू, पुढे जाऊ नकोस. जा अनंता जा. अरे हा वाडा शापित आहे. इथे नरहर पंताचं भूत आहे. नीच कपटी माणूस. सगळं अघटित त्याच्यामुळे घडतंय. तुझ्या शरीराचा ताबा घेईल आणि मग सगळं वाताहत होईल. आजपर्यंत मी खूप गमावलंय. आता या शरूला नाही गमवायचं मला. जा निघ. अरे माझ्यावर विश्वास ठेव अनंता. जा निघ. जा.
बंद झाली वाणी, शब्द न गेले कुणाच्या कानी. नाना खोळा रे खोळा. अरे तुझ्या शरीराला मर्यादा आहे, पण माझी शक्ती अमर्याद आहे. माझ्यापासून तू भलेही मुक्त झाला असलास तरी तुझ्यावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. तू जोपर्यंत या चंद्रविलास मध्ये आहेस तोपर्यंत मी तुझ्यावर हुकूमत गाजवू शकतो. तुझी सुटका नाही. हॅलो डॉक्टर बापट. हॅलो हॅलो. गेला गेला माझा आनंद गेला गेला. सुटला सुटला विचारा. तू माझी वाचा बंद केलीस पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मी अनंताला काही सांगायची गरजच पडली नाही. त्याचं त्यालाच कळलं. गेला गेला शरूला घेऊन गेला. ज्याला वाड्याची खरी हकीकत माहिती ना तो त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. म्हणजे वाड्यात भूताटकी आहे हेच ना. का तुम्हाला वाड्याची वेगळी हकीकत माहिती? वाड्याची वाड्याची नाही ग, वाडायची. का भाजी वाढू का जरा अजून? हा मीठ बरोबर पडलंय ना बघ बरं. भूताटकीचं माहित नाही पण नानांचं आणि त्यांच्या मुलाचं पटत नाही एकमेकांशी एवढं कळलंय मला. ते मुंबईला असतात. अनंत महाजन. वा ते अनंत महाजन अनंत महाजन अनंत महाजन. ते बघितलं का आई कसा आदर देते त्याला. आता म्हणा उखाण्यातच नाव घे. ए शशी तोंडाला आवर घाल जरा. ए मला नाही हिला आवर घालायला सांग. आता तो वाड्याचा मालक आहे म्हणल्यावर गप बसतो होय. जसं बाप तसं पोरग. 2 दिवसात हिला पण सवय लागली त्याची. ग बसा. वाटेल ते बोलू नका. अयो वहिनी घाबरलो मी. मी गप बसतो. गप बस. मी गप बसतो. माझी आई गप बसल. गप बशीच आहे ती. अहो पण ते गावातले लोक बॉम्बला लागले ना. बाबा बाबा बोंबलत आहेत. हे मग त्यांना मी सांगून ठेवतो. मग तू मला गप बस ना. मला गप बसायला सांगते. लई जरा सुखानं 2 घास खाऊ दे की तिला. ए म्हातारे काय ग तुझं मधी 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 मधी. हा लग्नाच्या टायमाला मधी पडली ते लय आलं. विसरलो नाही मी. हा काय ग विबे
तू मला बघायला आली होतीस ना ग? मला पण तुझा पैशावर डोळा म्हणून तू बरोबर माझ्या भावाला गटवलास. कारण तो सरकारी नोकर, आम्ही असेच. अग गटवला तर गटवलास, 1.5 वर्षात गिळलास पण त्याला. तुझ्या पायी माझा भाऊ गेलाय. आम्या बघतोस ना छोट्या, ती बायको कशी वागती. अरे तू गेला नाही, घराला चिकटून बसली अशी डोळ्यासमोर माझ्या भावाची विधवा. ए बघ शशी, माहिती काय तेच. कामाला जाती, 2-2 शिफ्ट करती, पैसे कमवून आणती. माली मोठी म्हणजे साडीला इस्त्री करून हॉस्पिटलला जाते, माहितीये. हिला ही पैसे कमावती ना, तिला माज आलाय, माज. बरोबर. तुला काय वाटलं नवरा मेलाय, दीर तिकडं कामासाठी वन फिरतो महिने. ही मात्र येडी, ही लक्ष देत नाही. तुला रान मोकळं म्हणून जाते वाड्यावर. शरू डोंट वरी, मी आहे. शरू पिकअप द डॅम फोन यार. फोन का नाही उचलत? शरू तू घाबरू नको. मी आहे. अरे उचला रे कोणीतरी तो फोन. हे तर खेरड्याला बघ रे जरा. हॅलो भुलगाव हॉस्पिटल का? एक इमर्जन्सी आहे. डॉक्टर नाहीये. हे बघा माझ्या मुलीला त्रास होतोय, तिच्या नाकातनं रक्त येतंय. तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवता का? डॉक्टर नाहीयेत, तुम्ही उद्या सकाळी फोन करा. अहो नाहीयेत म्हणजे काय? नाईट ड्युटीवर कोणी असेलच ना, काय करताय असं? फोन द्या ना त्यांना. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता इथे एक पण डॉक्टर नाहीयेत. तुम्हाला जर एवढीच इमर्जन्सी असेल ना तर पर्सनल वरती फोन करा, डायरेक्ट डॉक्टर तुमच्या घरी येतील. अहो पण मी घरी नाही आता, मी रस्त्यामध्ये. मग घरी जा आणि कॉल करा. काय? अहो तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? एक काम करा, तुम्ही मला डॉक्टरांच्या घरचा पत्ता द्या, मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे जातो. नाही मी असं देऊ शकत नाही त्यांचा पत्ता. त्यांना विचारतो, ते हो म्हणाले तर देतो. तुम्ही त्यांना कॉल करा. अहो त्यांचा फोन लागला असतं तर काय होतं? त्यांचा फोन लागत नाहीये. हॅलो, तुम्ही एक काम करता, तुम्ही डॉक्टर बापट आहेत ना, डॉक्टर बापटांना तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा अनंत महाजनच्या मुलीला त्रास होतोय. त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये यायला सांगा, मी माझ्या मुलीला घेऊन येतो. कळलं का? महाजन? हो. म्हणजे ते चंद्रविलास वाड्यातले महाजन का? ह्याचा काय संबंध इकडे? तुमच्या वाड्यातला तो म्हातारा आज मरून जिवंत झालाय. तुमच्या वाड्यात ना भुताडकी आहे, भुताडकी. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? माझ्या मुलीला इकडे त्रास होतोय, तुम्ही भुताडकीच्या गप्पा करताय. अहो साहेब, प्रेमानं सांगतोय, ऐकून घ्या. रिकाम्या हाताने परत जा. चाल. हॅलो. नाही, आपल्याला तिला हॉस्पिटलला न्यायला लागेल. डॉक्टर बाहेर गावी गेलेत. पण अहो मी फोन केला होता हॉस्पिटलमध्ये, तिकडे तो एक उर्मट माणूस होता, तो म्हणाला यांना घेऊन हॉस्पिटलला येऊ नका चंद्रविलासमुळे.
मला तू का आलीस इकडे? का आलीस तू? आता हे बोलायची वेळ नाहीये. चला आपण जाऊया का हॉस्पिटलला? हो जाऊयात. मी बोलते त्या लोकांशी. शरू मी आहे चल. घाबरू नको हा, मी आहे. लईच आवडलेला दिसतोय चंद्रविलासचा पाहुणा. काय करताय? हात सोडा. अहो ऐका माझी मुलगी क्रिटिकल आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. उगाच इथं तमाशा करू नका. मशा तू याच्यासाठी बैठकीची लावणी करते त्याचं काय? काय माझ्या काय बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलू नका. त्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. मला नका जाय ना मग. मला काय त्याचं? माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर साले तुला जिवंत सोडणार नाही मी तुला नीट सांगतोय, नीट ऐकायचं. चल निघ इकडनं, चल. तुम्ही मला हॉस्पिटलचा रस्ता सांगा. चला लेट्स गो. हॉस्पिटलला नको जाऊया आपण. तिथं भोईर असतील ड्युटीवर. लय आडमुठा माणूस आहे तो. आपण असं करू, आपण चंद्रविलासवर जाऊया. काय बोलताय तुम्ही? चंद्रविलासवरती कशासाठी? ऐका माझं, तिकडे नानांची औषधं आणि इंजेक्शन आहेत. मला माहितीये मी काय करते ते. चला. अहो नको आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आता. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? चला. बरं घाबरू नको.